हाय, आज मी वाटाण्याची भाजी बनवणार होते. त्यासाठी मी रात्रीच वाटाणे भिजत घातले होते. त्यासाठी आता 2 कांदे, 1 टमॅटो चिरून घेतलेला आहे. वाटाणे कुकरमध्येच करते मी, कारण 2 वेळा शिजायला लागते, त्यामुळे एकदाच शिजवून काढते मी. कुकरमध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये मोहरी व जिरे टाकून घेतले. मोहरी जिरे तडतडल्यावर त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा घालून मग कांदा परतायला ठेवायचा. तर कांदा घातलेला आहे. मग कांदा आता परतून घेते मी. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो घालायचं. टोमॅटो परतून घेताना त्यामध्ये थोडं मीठ घालून घेते. मीठ घालून द्यायचं कारण म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो. हळदपूड घालून घेते. त्यामध्ये लाल तिखट घालते व थोडा मसाला घालून घेते. हे परतून झाल्यावर त्यामध्ये मी वाटाणे घालणार आहे. आता वाटाणे घातले बघा. वाटाणे घालून मीठ खालीवर करून घ्यायचं, म्हणजे थोडे सगळ्यांना मसाला लागला होतो. त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून झाकण लावून घ्यायचं. झाकण लावून घेतलं. कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 5 शिट्ट्या काढून झाल्यावर बरोबर आमचा वाटाणा शिजला होतो. वाटाणा शिजल्यानंतर आपल्या वाटाण्याची भाजी तयार होते.